महाराष्ट्र शासनाने परत एकदा कंत्राटी भरती सुरू केलेली आहे। महाराष्ट्र बांबू विकास महामंडळामध्ये 42 पदं ठेकेदाराला विकलेली आहे। सरळ सरळ पोरांच्या आयुष्याला बांबू लावलेला आहे। काय जाहिरात आहे पाहूया। ही जाहिरातच आहे, ही कालची जाहिरात आहे। व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूर यांचे कार्यालय नवीन काटोल नाका येथे दिलेली आहे ती। ठीक आहे, यामध्ये काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांचे कार्यालय येथील कंत्राटी पद्धतीने बांबू क्लस्टर समन्वयक आणि वनवृत्त समन्वयक यांची मानधन तत्वावर निवड करण्याबाबत 40 पदं दिलेली आहेत। समन्वयकची, क्लस्टर समन्वयकची, म्हणजे जर तुम्हाला बांबूचं उत्पादन जर जास्त करायचं असेल तर त्याच्यासाठी समन्वयक आणि बाकीची यंत्रणा करायची आहे, तर त्यासाठी तुम्ही सगळे पदं कंत्राटाला विकलेली आहे। अरे ज्या पोरांनी यामध्ये जे शिक्षण घेतलेलं आहे, ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे, त्या पोरांना जर अगोदर जर माहित असतं की आपला जो सौदा आहे तर या सरकारनं भविष्यामध्ये करून ठेवलेला आहे, ठेकेदाराच्या हाताखाली आपल्याला गुलामगिरी करायची आहे, त्या पोरांनी शिक्षण घेतलं असतं का? ही पद आहेत। अहिल्यानगर पगार आहे 35-40 हजार रुपये, पण मग याच्यासाठी शिक्षण घेतलं का आपण? ॲटलीस्ट आपल्याला एक संधी पाहिजे ना। आपण कुठं नोकऱ्या मागतोय? अरे संधी तर द्या, जे लागतील पोरं ज्यांच्या त्यांच्या अभ्यासाने, ज्यांच्या निरीक्षण वृत्तीने जे असेल त्यांना ते मिळेल। पण तुम्ही सरळ सरळ नाकारताच, डायरेक्ट कंत्राटीकरण करताय तुम्ही। महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ पहा, अहिल्यानगर 1, अकोला 3, अमरावती 5, बुलढाणा 2, जालन्याला 5 आहे, परभणीला 4 आहे, नांदेडला 1 आहे, नंदुरबार 1, पालघर 3, वाशिम 2, यवतमाळ 10, नाशिक आणि गडचिरोली अशी 40 पदं आहे। आता याच्यासाठी पात्रता काय? याच्यासाठी परीक्षा काही नाही, फक्त तुमचं शिक्षण असायला पाहिजे। BSc फॉरेस्ट्री आणि ॲग्रिकल्चर, बांबू तंत्रज्ञानाची तुमची पदविका असेल आणि जिल्ह्यातील रे असेल तर तुम्हाला प्राधान्य आहे। संगणकीय ज्ञान आवश्यक आहे, 18 ते 45 वर्ष असायला पाहिजे, 45 वर्षापेक्षा जास्त असायला नको। तुम्हाला कामाचे स्वरूप काय आहे? शेतकऱ्यांना भेटे देऊन बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करणं, शेतकऱ्यांची लागवड केलेल्या बांबू रोपांचे मूल्यांकन करणं, हे दिलेलं आहे। ही सगळी PDF तुम्हाला मी टाकतो मी यामध्ये। ठीक आहे, मानधन पहा यामध्ये किती आहे, 20,000 रुपये, 20,000 रुपये, तसेच प्रवास भत्ता 5,000 रुपये, असे एकूण 25,000 रुपये मानधन देण्यात येईल। 25,000 रुपये। वरील पात्रबद्दल तुमचे अपलोड जे ते कागदपत्र करायचे, अपलोड तुम्हाला बाकीचे हे करायचं आहे। कंत्राटी कालावधी आहे 11 महिन्यासाठी। किती? 11 महिन्यासाठी। ठीक आहे, नंतर पहा वनवृत्त समन्वयक सर्कल कोऑर्डिनेटर आहे, 3 जागा आहेत या एवढ्याच्यासाठी। सर्कल कोऑर्डिनेटरसाठी काय आहे? BSc फॉरेस्ट्री किंवा MSc लागेल, किंवा BSc ॲग्रिकल्चर किंवा MSc ॲग्रिकल्चर, आणि राजपत्रित जर अधिकारी असेल वन विभागातील, रिटायर्ड असेल तर ते देखील चालतात। MSc IT वर्ड एक्सेल वगैरे लागायला पाहिजे। बांबू लागवडीतील शेतकऱ्यांना मदत करणं वगैरे ते यांच्यासाठी किती आहे पगार? 35,000 आहे, एकूण 5,000 हे पण आहे, असा 40,000 रुपयेपर्यंतचा मासिक मानधन आहे। आता अर्ज कसं करायचं ते पाहून घ्या। आता आपल्याकडे गरिबीची एवढी घनघोर आहे की बाबा आता कंत्राटी का होईना पण ठीक आहे बाबा, त्याच्यासाठी पोर येणारच आहे। इच्छुक उमेदवारांनी, पात्र उमेदवारांनी 2/7/2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ कार्यालय काटोल नाका नागपूर येथे आपले अर्ज पोहोचवणे अथवा ईमेल करायचा आहे। पात्र उमेदवारांना मुलाखतीकरता बोलवण्यात येईल। तुमची परीक्षा वगैरे काही होणार नाही, डायरेक्ट मुलाखत आणि जॉईनिंग होणार आहे। ठीक आहे, चला, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। कंत्राटी भरतीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात पुढच्या 15 दिवसात मोठं आंदोलन उभं होणार आहे। त्यावेळेस यावरती आणखी आता पुढे काही सध्या बोलणार नाही, थांबतो, पुन्हा भेटूया। राम राम।